मिस्टर जॉ. खूप भारी दिसते. नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज ना मी होम टूर तर तुम्हाला दिली आहे, पण आज ना मी माझ्या झाडांची किंवा गार्डन टूर देणार आहे. माझ्याकडे जास्त झाडं नाही आहेत, पण जी आहेत ती मस्त मोठी मोठी आहेत, बघू शकता तुम्ही. बघा आता चला आपण झाडांच्या टूरला चालू करूया. पण सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. इकडे माझ्या ना इथे मी काही गोष्टींच्या बिया टाकलेल्या. तर आता ना हे इकडं कारल्याचं झाड ना धरलंय बरं, बघा किती छान येत आहे. आणि इकडं बघा लसूण टाकलेला मी, तो आता खाली ना मस्तपैकी ग्रोथ धरतीये लसणाला. आणि परत इकडं ना सोहमनं ना आमच्या जे चिंचुके असतात ना, चिंचुके ह्याचे चिंचाच्या बिया त्या टाकलेल्या. आता त्या ह्याला मला रस्सी बांधायची आहे. जे वेल आलेलं आहे ना कारल्याचं, त्याला रस्सी बांधायची, म्हणजे जेणेकरून ते असं छान झाडावं सगळं. आणि ह्या वर्षी आमच्या झाडाला आंबे लागलेली, आणि आता काय माहिती हे झाड ना आपल्याकडून असं सुकूनच गेले. 3-4 कैऱ्या लागल्या होत्या, आता ना कसं काय की हे सुकूनच गेले सगळे. हे सुकलेले पानं काढून टाकते, कारण असं होतं की या झाडाची सगळी जी असतं ना एनर्जी सुकलेल्या पाण्यामध्ये जाऊन वेस्ट होते. काढते, काय माहिती आपल्या पुन्हा म्हणजे झाडाचं वाळायला लागलं. पण इथं ना छान पानं अजून धरत आहेत बरं का. आणि ही सुकलेली पानं काढली मी. आणि आता वरती बघू शकता तुम्ही, सीताफळाच्या झाडाला इतके दिवस बिलकुल हे नव्हते, आणि इथं बघू शकता 1 2 3 4 5 भरपूर असे ना त्याला फुलं लागलीत. आणि इकडे पण लागली आहेत, बघा इकडे बी भरपूर लागलेली आहेत. आणि इकडं आता आपलं ह्याचं काय म्हणतात, आवळ्याचं, ह्याला तर बघायचं कामच नाही आहे. ह्याला एवढे आवळे लागतात ना, अक्षरशः खूप 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 आवळे लागतात, भरपूर आवळे लागतात. गेल्या वर्षीपासूनच यायला लागली. जवळपास 5 किलो अशी पातेलं असतं ना, तेवढी आवळी निघाली ती. आणि इकडं वरती जे आहे ना ते बदामाचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण ना ह्याला रशी कुठं टाकली रे रशी कुठं टाकली, रशी बांधते मी, कारण जेणेकरून हे वेल वरती चढावं. पहिला अशी मोठी, आणि मग या झाडामध्ये गाठ बांधली. आता खूप नाजूक आहे, जसं आपले लेकरं छोटेसे बेबी असतात तसं. तर हे झाड मस्त ओढायचं नाही ह्याला, कारण वडले की त्याचे देठ उपसायला लागतात. आता ह्याला तात्पुरतं असं लावलंय, परत बघूया वाढले की. त्याच्या बाजूला पण एक छोटंसं येत आहे, पण हे थोडंसं खूपच छोटूसं आहे, ते नंतर न लावूया, हाय रे. तर असे आहेत माझे सगळे झाडं. थोडेसे पण मोठमोठी झालेली आहेत बरं का झाडं. जेव्हा केव्हा मी स्वतःचं घर घेईल ना माझं, तिथं मस्त एक गार्डन करणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बाय बाय.